शेतकरी कर्जमाफीसाठी दिल्ली दरबारी गेलेल्या मुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विखे तर अर्थमंत्र्यांकडून केवळ आश्वासन मिळाल्यानं सत्ताधाऱ्यांनी केवळ कर्जमाफीचा फार्स केल्याचं विखे पाटील म्हणाले। आज अर्थसंकल्प मांडला जाण्याच्या दिवशीही विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले। शेतकरी कर्जमाफीची मागणी करणाऱ्या घोषणा विरोधक देत आहेत। शिवसेनेलाही विखेंनी धारेवर धरले। शिवसेना ही दिल्लीला जाण्याच्या नाटकातलं पात्र असल्याचं ते म्हणाले। शिवाय आजच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा न झाल्यास शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल का असा सवाल देखील विखे पाटील यांनी शिवसेनेला विचारला। आणि याच घडामोडींसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या सोबत आहेत। आणि दीपक, अगदी महत्त्वाचं आहे की अर्थसंकल्प सादर होताना विरोधक शांत बसणार का आणि शिवसेनेची काय भूमिका असणार? गिरीश, आज सलग 9वा दिवस आहे विरोधक कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक आहेत। तू शिवसेनेची भूमिका विचारली तर कालपासून शिवसेनेच्या भूमिकेबाबत एक संभ्रम निर्माण झालेला आहे, कारण काल मुख्यमंत्र्यांबरोबर शिवसेनेचे मंत्री दिल्लीत गेल्यानंतर अर्थसंकल्प मांडताना शिवसेनेची काय भूमिका असेल या संदर्भात सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। परंतु रात्री जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीत अर्थसंकल्प मांडायला सहकार्य करण्याची भूमिका शिवसेनेने घेतल्याचं समजतं आहे। त्यामुळे अर्थसंकल्पापर्यंत तरी किमान शिवसेना शांत असेल असं चित्र आहे। आपल्यासोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आहेत। विरोधकांची भूमिका ठाम असली तरी आता अर्थसंकल्प सादर होताना विरोधक काय करणार त्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मुंडे साहेब, गेले 9 दिवस बघतोय आम्ही तुम्ही कर्जमाफीच्या मुद्द्यावरती आक्रमक आहात, परंतु आज अर्थसंकल्प सादर होईल तेव्हा तुमची काय भूमिका असणार आहे? नाही, ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर होईल त्यावेळेस आम्ही विरोधी पक्ष म्हणून सर्वांनी एकत्रित निर्णय केला की अर्थसंकल्प सादर होत असताना सुद्धा आम्ही कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सभागृहात आंदोलन करणार आहोत। आम्ही कर्जमाफीच्या घोषणा त्या ठिकाणी देणार आहोत। जोपर्यंत आम्हाला कर्जमाफीचा विषय अंदाज अर्थसंकल्प मांडताना दिसत नाही तोपर्यंत आमचा हा संघर्ष सभागृहामध्ये सुद्धा चालू असेल। त्यामुळं एक स्पष्ट आहे की कर्जमाफी दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही। सभागृहामध्ये अर्थसंकल्प मांडत असताना काल दिल्लीत जी बैठक झाली त्या बैठकीला मुख्यमंत्र्यांचं शिवसेनेचं शिष्टमंडळ घेतलं, त्यात कोणताच तोडगा निघाला नाही। केंद्राने जवळपास असमर्थता दर्शवली आहे। खरं तर ही फसवणूक केलेली आहे। जाणीवपूर्वक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संबंध राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या संदर्भात एक वेगळी दिशाभूल करण्याचा प्रयत्न सभागृहात त्यांनी निवेदन करून केला। निवेदनातच एकीकडे आम्ही अशा पद्धतीची कर्जमाफी राज्य एकटं करू शकत नाही हे सांगितल्यानंतर केंद्राकडे बोट करायचं आणि 2 दिवस अगोदरच केंद्रातल्या कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणानं सांगायचं की आम्ही उत्तर प्रदेशशिवाय दुसऱ्या कुठल्याही राज्याला कर्जमाफी देणार नाही। तिथंच निर्णय झालेला होता, तरीसुद्धा त्यांनी जेटलीकडे का घेऊन गेले हे आम्हाला कळत नाही। मागच्या वेळेस 2008ला आदरणीय पवार साहेबांनी ज्यावेळेस कर्जमाफी यूपीए सरकारमध्ये दिली होती त्यावेळेस ती कर्जमाफी ही कृषी मंत्रालयाकडून प्रस्तावित करण्यात आली होती आणि आज मात्र मुख्यमंत्री स्वतः राज्याचं शिष्टमंडळ घेऊन फायनान्स मिनिस्टरकडे गेले, ज्यांच्याशी काही विषय संबंध असा। या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे शिवसेनेची मनधरणी करण्याचा जो प्रयत्न होता तो त्याच्यात ते यशस्वी झाले, कारण मुख्यमंत्र्यांनी यशस्वी झाले त्यांना दिल्लीला घेऊन जायला आणि आता अर्थसंकल्पाला सहकार्य करण्याची शिवसेनेची भूमिका नाही। एक लक्षात घ्या, शिवसेनेने सुद्धा एक भूमिका ज्यावेळेस सुरुवातीला कर्जमाफीची घेतली ती शेवटपर्यंत टिकेल असं स्पष्ट नव्हतंच। आता कुठंतरी त्यांचा फेस सेव्हिंगसाठी त्यांनी दिल्लीला मुख्यमंत्र्यांनी घेऊन गेले। जेटलींकडे नेताना कमीत कमी शिवसेनेच्या लोकांना तरी लक्षात यायला पाहिजे होतं मंत्र्यांना की जेटलींकडे हा विषय नेऊन काही उपयोगाचा नाही। खरं तर हा कृषी मंत्रालयाने प्रस्तावित केला पाहिजे। महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आणि सहकारी म्हणून शिवसेनेच्या मंत्र्यांची सुद्धा या फडणवीस सरकारने फसवणूक केलेलं या ठिकाणी स्पष्ट होत आहे। धन्यवाद गिरीश। आपण बघतोय की विरोधक अर्थसंकल्पाच्या वेळेला आक्रमक असणार आहेत, परंतु शिवसेनेच्या भूमिकेबद्दल अद्यापही अस्पष्टता आहे। शिवसेनेने अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे की अर्थसंकल्प सादर करताना शिवसेना तो शांतपणे सादर करू देणार की नाही। आता जेव्हा प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर व्हायला सुरुवात होईल विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये त्यावेळेलाच कदाचित शिवसेनेची भूमिका स्पष्ट होईल की शिवसेना कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक असणार की त्यावेळेला अर्थसंकल्प सादर करताना शांत असणार। अगदी बरोबर दीपक, कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारची कोंडी करण्यात विरोधकांना यश आलेले। आता अर्थसंकल्प सादर होताना नेमकं काय घडतंय याकडे सारांच्या नजरा लागलेल्या आहेत। तुम्ही आता माहिती दिलीत, मात्र तुमच्याकडनं वेळोवेळी आम्ही अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।